मुंबईमध्ये भाज्यांचे दर 30 ते 40% घसरले। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्यांच्या गाड्यांची आवक जास्त आहे। भाज्यांचे दर कोसळल्याने व्यापाऱ्यांचं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होताना आपल्याला बघायला मिळतंय। शेतकऱ्यांवरती आणि व्यापाऱ्यांवर भाजीपाला फेकण्याची अक्षरशः वेळ आलेली आहे। याचाच आढावा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतून आमचे प्रतिनिधी विकास मिरगण यांनी घेतलाय। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज गाड्यांची आवक 700 पेक्षा जास्त झाल्यामुळे भाजीपाल्यांचे दर कोसळले आपण पाहू शकता। मी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे। टोमॅटो, फ्लावर, कोबी या संपूर्ण भाज्यांचे दर आहेत 30 ते 40% घसरलेले आहेत। त्यामुळे भाज्यांच्या मोठ्या प्रमाणात गाड्यांची आवक झाली असल्यामुळे हे संपूर्ण भाज्यांचे दर कोसळले आणि राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे आणि त्यामुळे शेतकरी जे आहेत आपला भाजीपाला विकण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणला जातो। मात्र भाज्यांचे दर कोसळल्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे। आज जर आपण बघितलं भाज्यांचे जे जे दर कोसळलेत आणि जास्ती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गाड्यांची आवक झाल्यामुळे 30 ते 40% जे आहेत सर्वसामान्य दिलासा मिळाला असला तरी मात्र व्यापारी आणि शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसून येते। कॅमेरामन ज्ञानेश्वर वाडेसह विकास मिरगणे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, नवी मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।